दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता अजित पवार गटातील एक मोठं नाव. त्यांचं पूर्ण नाव काय? तर दिलीप दत्तात्रय वळसे पाटील. दत्तात्रय वळसे पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेत. अर्थात दिलीप वळसे पाटील यांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील आणि आता त्याच परंपरेत त्यांचे नातू विवेक वळसे पाटील हे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी विराजमान झालेत. म्हणजेच आजोबानंतर नातवानेही जिल्हा परिषदेतील महत्वाचं स्थान पटकावलंय. यामागे दिलीप वळसे पाटील यांचं पक्षातील वजन, पवार कुटुंबाशी असलेले संबंध आणि त्यांच्यावर असलेला विश्वास हे महत्वाचे घटक मानले जातात. मग कोण आहेत नेमके विवेक वळसे पाटील? दिलीप वळसे पाटील यांचं राजकीय वजन त्यांना उपाध्यक्षपदी बसवण्यात महत्वाचं ठरलं का? अर्थात दिलीप वळसे पाटलांनी त्यांचा प्रचार केला नसला तरी सुनेत्रा पवारांकडे लॉबिंग केल्याच्या चर्चा का होतात आणि वळसे पाटील घराण्याचं राजकारण नेमकं कसं घडलं? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट मध्ये आपलं स्वागत. या वर्षीच्या झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटानं एक हाती सत्ता प्रस्थापित केली असं म्हणलं तरी हरकत नाही. जिल्हा परिषदेच्या एकूण 73 जागांपैकी भाजपनं 10 जागांवर, शिवसेनेनं 5 जागांवर, राष्ट्रवादीनं सगळ्यात जास्त अर्थात 51 जागांवर, तर शरद पवार गट 1, ठाकरे गट 6, तर काँग्रेस आणि अपक्षांना इथं काहीच शून्यावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसणारे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र शेवटपर्यंत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर नेमकी कोणाची निवड होणार यावर निर्णय होत नव्हता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात हा निर्णय गेल्याचं सांगितलं जात होतं. अखेर बंद लिफाफ्यातून नाव जाहीर करण्यात आलं. दौंड शुगर साखर कारखान्याचे संचालक विधवल जगदाळे यांच्या अध्यक्षपदी, तर दत्तात्रय वळसे पाटील जे आधी जिल्हा परिषदेचे सभापती राहिलेत त्यांचे पुत्र अर्थात दिलीप वळसे पाटील जे गृहमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष राहिलेत त्यांचे पुतणे आणि दत्तात्रय वळसे पाटील यांचे नातू विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आता निवडणूक त्या गटातील कशी झाली हे सांगायचं झालं तर पारगाव जारकवाडी गटातील निवडणूक यावेळी चांगलीच हाय व्होल्टेज झाली होती. निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी जाहीर केली. मात्र दुसऱ्या बाजूला विवेक वळसे पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर मैदानात उतरले. त्यामुळे या गटात प्रचाराच्या काळात जबरदस्त रस्सीखेच आणि टोकाची लढत पाहायला मिळाली. एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पारगावमध्ये सभा घेऊन शक्ती प्रदर्शनही केलं. त्यामुळे वातावरण तापलं होतं. तरीही विवेक वळसे पाटील यांनी शेवटी बाजी मारत विजय मिळवला. या विजयानंतर पुढचं चित्रही लक्षवेधी ठरलं. मंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रचारात दिसले नसले तर या निकालामुळे विवेक वळसे पाटील यांनी जिल्हा परिषदेत जाण्याची जी महत्वाची भूमिका होती ती बजावण्यासाठी दिलीप वळसे पाटलांची महत्वाची जबाबदारी होती. या संपूर्ण निकालामुळे स्थानिक राजकारणात मोठे बदल होतील असे संकेत देण्यात आले होते आणि तसं घडलं आणि विवेक वळसे पाटील उपाध्यक्ष बनले. खरं तर 1979चा तो काळ होता. अर्थात 1979 ते 1981 या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती होते दत्तात्रय वळसे पाटील, म्हणजेच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वडील आणि विवेक वळसे पाटील यांचे आजोबा. त्या निवडीत शरद पवारांची महत्वाची भूमिका होती. यानंतर अनेक वेळा आंबेगाव तालुक्याला उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. यामागचं मुख्य कारण म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचं आंबेगावमध्ये असलेलं वर्चस्व आणि पवार कुटुंबांचा त्यांच्यावर असलेला विश्वास. 1998 ते 99 मध्ये अध्यक्षपद मिळालं. 2007 ते 2009 दरम्यान अरुण गिरे यांना उपाध्यक्षपद मिळालं. दोन्ही वेळा संधी मिळवून देण्यात दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती आणि हीच त्यांची राजकीय रणनीती मानली जात होती. आता बघा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या आकडेवारीकडे पाहिलं तर राष्ट्रवादीलाच अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद मिळणार हे निश्चित झालं होतं आणि त्यासाठी दौंड, आंबेगाव, भोर, इंदापूर तालुक्यातून निवडून आलेल्या ज्येष्ठ सदस्यांमध्ये विधवल जगदाळे, विष्णुकाका हिंगे आणि विवेक वळसे पाटील ही प्रमुख नावं होती. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी तुषार थोरात, विधवल जगदाळे, विवेक वळसे पाटील, शांताराम इंगवले, विक्रम खुटवड या सगळ्यांची नावं चर्चेत होती आणि अखेर निर्णय सुनेत्रा पवार यांच्या हाती गेला. बंद लिफाफ्यातून नाव जाहीर झालं आणि आंबेगावला झुकतं माप मिळालं. उपाध्यक्ष पदासाठी विवेक वळसे पाटील यांची निवड झाली. या सर्व राजकीय घडामोडीमध्ये आंबेगाव तालुक्यानं पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि यामागे दिलीप वळसे पाटील यांचे प्रयत्न, त्यांची लॉबिंग आणि वळसे पाटील कुटुंबाची सातत्यपूर्ण राजकीय परंपरा हे घटक निर्णायक ठरले. माजी गृहमंत्री वळसे पाटील यांची रणनीती आणि सुनेत्रा पवार यांचा त्यांना असलेला पाठिंबा यामुळे आंबेगावला झुकतं माप मिळालं असं सांगण्यात येतं. वळसे पाटलांना आंबेगावमध्ये वर्चस्व निर्माण करून देणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांच्या राजकारणावर आपण थोडीशी आता नजर फिरूयात. दिलीप वळसे पाटील यांचं राजकारण कसं राहिले
तर दत्तात्रय वळसे पाटील हे जिल्हा परिषदेतून राजकारणात आले. त्यांनी राजकारणातून सुरुवात केली आणि म्हणूनच दिलीप वळसे पाटलांना राजकीय वारसा घरातूनच मिळाला. 1990 मध्ये दिलीप वळसे पाटील पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आले आणि त्यानंतर सलग 7 वेळा ते याच मतदारसंघातून विजयी झाले. त्यामुळे या मतदारसंघावर त्यांचं किती मजबूत वर्चस्व आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. दिलीप वळसे पाटील यांनी ऊर्जा, उच्च व तंत्र शिक्षण, अर्थ खातं अशी महत्वाची मंत्रालय सांभाळलेत. तसेच ते विधानसभेचे अध्यक्षही राहिलेत आणि गृहमंत्री पदही त्यांनी भूषवले. शरद पवारांचे विश्वासू नेते म्हणून ते ओळखले जातात. अभ्यासू, शांत आणि रणनीतीत पारंगत नेता अशी त्यांची प्रतिमा राहिली आहे. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते नंतर यंदा विधानसभेच्या निवडणुकीत उतरले होते. पण अलीकडे काही आरोग्याच्या कारणामुळे ते थोडेसे सक्रिय राजकारणातून दूर झाल्याचं दिसतंय. तरीही तब्येत सांभाळत त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत थेट प्रचार केला नसला, फुटण्यासाठी मागे राहिले नसले तरी पडद्यामागून लॉबिंग करत आंबेगावला पुन्हा मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले हे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे आता आजोबांनंतर पुतना देखील जिल्हा परिषदेत महत्वाच्या स्थानी आहे अशी चर्चा सुरू झाली आणि यामध्ये दिलीप वळसे पाटलांची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाली.